काही जास्त बोलायचं नाहीये, पण मंचावरील व्यक्ती मला भेटतच राहणार आहे, पण मला तुमच्याशी बोलायचं आहे. ठीक आहे. माझ्या जीवनाचे नागरिक संरक्षण दलामध्ये जे माझ्याद्वारे जे म्हणजे घडलं किंवा मी कसा नागरिक संरक्षण दलामध्ये गेलो त्याच्याविषयी मी थोडक्यात बोलेन. जेव्हा नागरिक संरक्षण दलाचं मी फर्स्ट ट्रेनिंग घेतली चिराग विद्यालय येथे बोईसरला, तेव्हापासून मी नागरिक संरक्षण दलामध्ये कार्यरत आहे आणि आता 4 नोव्हेंबरला मला 1 वर्ष पूर्ण झाले आणि ते मी इथे येऊन माझं 1 वर्ष पूर्ण झाले. या 1 वर्षाच्या काळामध्ये मी स्टाफ कॉलेजला बऱ्यापैकी 6 कोर्सेस माझे झालेले आहेत. तर जेव्हा जेव्हा ड्युट्या लागायचे तेव्हा बोलवलं जायचं, तेव्हा तलासरीमधून हे जे दळणवळणाचं थोडंसं प्रॉब्लेम असल्या कारणाने ड्युटीला कोणीच इथून येत नव्हतं. तलासरी डहाणू दोन्ही तालुक्यांमधून. तर आम्हाला जेव्हा बोलवायचे तेव्हा मी जातो, तेव्हा माझी खूप वाहवा व्हायची की एवढ्या लांबून येतो. पण प्रशिक्षणार्थी मित्र, मी तुम्हाला एकच गोष्ट सांगेन की आपल्याला ही अतिशय चांगली आणि अतिशय मौल्यवान अशी आपल्याला संधी भेटलेली आहे. आज लढाई आणि लढायांची आपण चर्चा आपण ऐकत आहोत. कालच्या दिवशी जसं दिल्लीमध्ये जी आपण न्यूज बघितली, तर तसं कधीही आणि केव्हाही कुठेही होऊ शकते. त्यासाठी आपण समाजामध्ये जे हे व्यक्ती घडवतोय, तुम्हाला खूप अशी संधी आहे की लोकांना शिकवावं. बघा, मी नेहमी म्हणतो की माणसाने 2 पद्धतीचं जीवन जगायचं, एक स्वतःसाठी आणि दुसरा समाजासाठी. तर तुम्ही आज ज्या क्षेत्र तुम्ही निवडलेलं आहे त्याच्यामध्ये नागरिक संरक्षण दलामार्फत तुम्हाला एक्स्ट्रा नॉलेज, त्याच्यामध्ये तुम्ही जे क्षेत्र निवडले त्याच्यामध्येच तुम्हाला भर पडलेला आहे, हे माझ्या माहितीप्रमाणे मी तुम्हाला सांगतोय. तर त्याचा तुम्ही खूप फायदा घ्या आणि पुढे येणाऱ्या दिवसामध्ये आपले सर पूर्ण जिल्ह्याचं बघतायत आणि आपल्या इथले स्थानिक असल्या कारणाने तरी देखील सर सर्वांना सोबत घेऊन जात आहेत. तर सरांनी जी ट्रेनिंग दिलेली आहे याचा आपण फायदा करून देऊ आणि दुसऱ्या लोकांना आपण चांगलं कसं आपल्याला शिकवता येतील त्याच्यासाठी आपल्या ग्रामीण भागातल्या पोरांना उत्तरं येतात, पण सर ते मांडताना थोडासा त्यांना प्रॉब्लेम येते की ते लाजाळूसारखं ते मांडतायत. पण आहे त्यांच्याकडे उत्तरं चांगली त्यांना येतात, पण ते मांडताना त्यांना थोडासा प्रॉब्लेम होतोय. पण शिकतील आणि मला विश्वास आहे खूप चांगलं ड्रॉइंग वगैरे एकदम व्यवस्थित. जेव्हा ते एक्झामला ते ड्रॉइंग एकदम अतिशय चांगलं, सगळ्यांचं चांगलं आहे मी बघत होतो, कारण त्यांचं क्षेत्र तसं त्याने निवडलंय आणि मला खूप आनंदाचं झालाय. तर पोरांनो, पुढे जाऊन तुम्ही अशी चांगली कामं करा की आपल्याला कोणी नावं ठेवतील नाही आणि आपल्याला शिकवण्याची कला शिकून घ्या. सर बोलतात ना, तुम्हाला शिकवण्याची कला तुम्ही शिकून घ्या आणि चांगलं तुम्ही शिक्षक व्हा. तुम्हाला एखादा विषय तुम्हाला चांगला मांडता आला पाहिजे. ठीक आहे, मला बोलण्यासाठी खूप काही आहे, लगातार मी जास्त बोलू शकतो, पण आज तुमच्यासाठी मी एवढंच बोलेन की परत आपण भेटूयाच. जसं जसं आपण नागरिक संरक्षण दलामध्ये असणार तर काही दिवसासाठी आपला संपर्क थोडासा तुटणार आहे, पण आपला ग्रुप जिवंत आहे, त्याच्यावर आपण भेटूया आणि अभ्यास करा आणि व्यवस्थित करिअर घडवा. थँक्यू सो मच. त्यानंतर नागरिक संरक्षण दल तारापूर जिल्हा पालघर कार्यालय